नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मेथी बटाट्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत। करायला खूप सोपी आहे, खायला तर एक नंबर लागते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका। या ठिकाणी आपल्याला मेथीची भाजी ही एक जुडी घ्यायची आहे। त्यानंतर ती स्वच्छ निवडून घ्यायची आहे। त्यानंतर ती 4 ते 5 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे। भाजीसाठी मी बटाटा घेतला आहे, तो आपण उभा कट करून घेतलेला आहे। बटाटा हा तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकता। हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे। भाजीला आपण मस्त अशी फोडणी करून घेऊ। त्यामध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतला आहे। जिरे आणि हिंगाची आपण मस्त अशी फोडणी करून घेत आहोत। शक्यतो पालेभाज्यांमध्ये हिंग हा घातला जातो, कारण की आपण जास्त कुठलेही मसाले यामध्ये वापरत नाही। त्यामुळे तुम्ही हिंग हा अवश्य घाला, भाजीला टेस्टही छान येते। त्यानंतर लसूण हा आपल्याला ठेचून घालायचा आहे। लसणाची चव ही मेथीच्या भाजीला उतरली की मेथीची भाजी खायला अजूनच टेस्टी लागते। हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे, ती यामध्ये मी घालून घेतली आहे। मिरच्या ह्या शक्यतो मी पालेभाज्यामध्ये उभ्याच कट करून घालत असते, जेणेकरून लहान मुलांना मिरच्या ह्या काढून टाकण्यास मदत होते। लसूण मिरची परतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच बटाटा घालून घेऊ। बटाटाही आपल्याला छान असा गोल्डन रंगाचा परतवून घ्यायचा आहे। अगदी 2-3 मिनिटात आपला बटाटा हा मऊसर होतो, जास्त टाइमही लागत नाही। बघा, आपल्या बटाट्याचा रंगही बदलला आहे। त्यानंतर लगेचच आपण यामध्ये मेथी घालून घेऊ। शक्यतो पालेभाज्या ह्या 2 ते 3 मिनिटांनंतर खूप कमी होऊन जातात, सुरुवातीला त्या जास्त दिसतात। व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। भाजी मिक्स केल्यानंतरच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत, जेणेकरून आपल्याला मिठाचा अंदाज हा चुकणार नाही। बघा, 2 मिनिटांनंतर आपली भाजी ही किती कमी झालेली आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि भाजी परत एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। पालेभाज्यांना शक्यतो आंगचंच पाणी भरपूर सुटतं, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वर्ण पाणी घालायची गरज पडत नाही। 2 मिनिटांनंतर परत एकदा आपण भाजी ही परतवून घेऊया। आपला बटाटाही शिजलेला आहे। यामधलं पाणी आटलं की आपली भाजी लगेचच तयार होते। बघा, आपला बटाटा हा मऊसर असा शिजला आहे। आपली भाजी ही तयार झालेली आहे। मस्त असं सुवास आपल्या पूर्ण घरात मेथीच्या भाजीचा सुटलेला आहे। ही भाजी अगदी सोपी आहे, तसेच अगदी कमी साहित्यात तुम्ही टेस्टी अशी भाजी बनवू शकता। टिफिनसाठीही तुम्ही ही भाजी देऊ शकता, तसेच डाळ भाताबरोबर साईड डिश म्हणूनही तुम्ही ही भाजी बनवू शकता। खायला खूप छान लागते आणि मेथीची भाजी हेल्दीही खूप असते, तसेच पौष्टिकही असते। लहान मुलांना तुम्ही अशी भाजी नक्की बनवून द्या, बघा त्यांनाही खूप आवडेल। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।